बोमदेव घाटात बस चालकाला बेदम मारहाण, गाडी घासल्याने झाला वाद, पोलिसात गुन्हा दाखल. कोंढवा परिसरातील बोमदेव घाटात PMPML बसला ओव्हरटेक करताना झालेल्या किरकोळ वादातून बस चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गा बाबू महतो वय वर्ष 40 राहणार वडगाव बुद्रुक याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक पांडुरंग पवार PMPML बस चालक हे 21 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कात्रज ते सासवड मार्गावर बस चालवत होते. बोमदेव घाटात एका हुंडाई ऑरा कारने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार चालकाला धक्का बसल्याचा संशय आल्याने त्याने बस समोर कार उभी करून चालक पवार यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या शर्टची बटणे तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. पुढील तपास येवलेवाडी पोलीस करत आहेत. पारस मुथा यांचा रिपोर्ट.